यशनचे गुरुज्ञान कॉमेडी व्हिडिओ जे आम्ही व्हिडिओ करतो, कुणाचं मन दुखेल, कुणाचं मनाला वाईट वाटेल असा उद्देश आमचा नाही आहे. व्हिडिओ काही काल्पनिक असतात. एक कॉमेडी शो म्हणून आम्ही तुमच्या समोर सादर करत आहोत. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा, शेअर करा आणि हां, बेल आयकॉनवर क्लिक करा. प्रथम व्हिडिओ आपल्या मोबाईलवर मिळेल. आबाला कुठल्याच कामाचं नाही, त्याला कामावर काढलं तेच बरं झालं. त्यांची एंट्री तेवढी किती? साहेब नमस्कार. साहेब नमस्कार. अरे आलात? काय काम काढलं? हा साहेब कशाला बोलला? अरे लय मोठा प्रॉब्लेम झालाय. तो प्रॉब्लेम आपल्याला म्हणजे तुम्हा दोघांनी तो सॉल्व करायला पाहिजे. प्रत्येक गावात लाडक्या बहिणीचं पैसे जमा झाल्यात, वय झालं. पण त्या 3 गाव आहेत की नाही, त्या 3 गावातनी पैसेच जमा झालेले नाहीत. कुठली गाव? अहो, एक किवंडेवाडी, मुकेवाडी, आंधळेवाडी या गावात पैसेच जमा झाले नाहीत. ठीक आहे, गाव आहे ते. अहो गाव आहे ती. हे का पहिल्यांदा ना ऐकायला येतो. अहो आपल्या महाराष्ट्रातली गाव आहे ती. बर ठीक आहे, करायला तयार आहे आम्ही. तुम्ही काम करणार नाही व्यवस्थित? जबाबदारी आहे आमच्यावर, पूर्ण जबाबदारी आम्ही पार पाडतो. तो आबालाल का नाही तुमच्यासारखंच म्हटलं होता. आणि तो त्या किवंडेवाडीच्या गावात गेला, तो हिता आला, तो नुसतं खुल्यासारखा करायला बघ. अहो, तुम्हाला जमतंय ना हो काम ते, नाहीतर मी दुसरा कोणाला तरी बघतो. नाही साहेब, ते काय ते कुठं आणि आम्ही कुठं? अहो आम्ही जबाबदारी दिलं का नाही ते पार पाडतोय आम्ही. आणि ते लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही मंजूर करूनच येणार त्या गावात. ओके तुम्हाला काम दिलं म्हणून समजा. चालते. काय केलं? ओके. आम्ही त्या 3 गावाचा आहे की नाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करूनच येतो. काय केलं? हा. बघा नाहीतर गोळ करशील हा. नाही अहो खरं पहिला त्या किवंडेवाडीत जाऊनच मग तुम्ही यायचं इथं. बरं ठीक आहे, तेवढ्या गावात जाऊन येतो. ठीक आहे. चल जाऊया. ठीक आहे ओके. ए अरे इकडे या. हा बोला की साहेब. अरे त्या गावाला चाललाय, पण जरा सांभाळून जावा. आलं लक्षात? काय तुझं कुरपू बिरकू येऊन मारतात ते काय गावात? मारत नाही तर त्या आबाला गेले का नाही, तिकडं आल्यापासनं नुसतं खुलेवणी करायला लागले. ते केवढे गावात नाही जाऊन आल्यापासून हा जाऊन आल्यापासून नुसतं खुल्यासारखं करायला लागले. म्हणून तुम्हाला सांगायला तुम्ही जरा सांभाळून जावा. काय असं काय नाही. बरं राहून दे, घ्या तुम्ही जबाबदारी दिला ना, आम्ही पार पाडतो. अरे तुम्ही जावा, काम फत्ते करून या. बरं ठीक आहे. काय रे गाव मरदा काय पण जास्त नाही या गावात. खेडेगाव असंच वाटतं ना. हे असं असते. इथं कोण बसले वाटते तिथं? त्याला विचारावं काय? तेच आवडतो. बाबा एकदा सर. हो शेतकरी. हो शेतकऱ्याचा मालक काय? हो शेतकरी. हो होय काय इकडे या. आम्ही ह्या सगळ्या गावात आहेत की नाही लाडक्या बहिणीचे पैसे जमा झालेले आहेत. फक्त तुमचं ह्या केवढ्या गावात पैसे जमा झाले नाहीत. आणि तुमचं ते फॉर्म ते आम्ही नावं ते सगळं भरून घेणार आहे. लाडक्या बहिणीचे पैसे जमा होते आज. हे माझं शेत आहे. हे माझं शेत आहे. तिथं माझं शेत होतं. मी सही काय कुठं करत नाही. माझं शेत मी कुणाला देणार नाही. बरोबर आहे, घ्या देऊ नका शेत. काय सांगायला ऐका पहिला. ए बाबा नो पहिला सावलीत चला. हा बरं या सावलीत. हा बघा, लाडक्या बहिणीचं पैसे जमा होणार आहे आणि तुमचं नाव ह्यात घेणार आहे मी. या लाडकी बहिणीचं म्हणजे स्त्रियाला पैसे मिळते. 1500 रुपये भेटते महिन्याला. काय म्हटलं? 1500 रुपये भेटते. 1500 रुपये लाडक्या बहिणीचं लाडक्या मिळणार बहिणीचे आहे. पैसे हो. ए नाही माझं शेत भारी आहे, 1 नंबर आहे. काय मला काय गरज नाही. मला अहो. खत सगळं आहे की माझ्याकडे. अहो शेतीचं नाही हो, तुम्हाला मी ते लाडक्या बहिणीचे पैसे सांगले. शेतीचं राहून देवा काय ए टोनशे नको रे, आम्हाला कसलं खत मी आम्ही आमचं स्वतःच शेणखत वापरतो आम्ही. पैसे लाडक्या बहिणीचे पैसे. अरे बरोबर आहे की तुमचं. असंच पैसे करूनही नाही. माझं 2 एकर आहे की नाही, तिथलं हडपल्यात. हे मी काय शेत विकणार नाही रे बाबांनो. कशाला आणि शेत ते आता बघ कसं आले बघ, भरभरून आले माझं पीक.
आणि तुम्ही आणि माझ्या पिकावर डोळे ठेवायला लागला बे. आईला हे बहुतेक किवंडाय वाटतं रे हे. काय वाटतं बरं याला सांगायचं कसं आता कसं सांगायचं आता लाडकी पण कसं सांगायचं लाडकी बहीण हा तिचं पैसे त्या मायला पूर्ण गाव माझ्या बायकोला कौशल्याला मोठी मोठी भूटी मोठी म्हणतात म्हणून नाही तुम्ही पण म्हणायला लागला होय रे अरे तुमच्या तर काय रे माझ्या बायकोवर झालाय तुम्ही काय काय रे तुम्हाला? थांबा 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 एक तर शेत हाड पायालायचा आणि माझ्या बायकोला मोठी मोठी आणि हे काय मोठे. लाडकी बहीण तुझ्या तर मी चप्पल बघ चप्पल कोल्हापूरचा आहे कोल्हापूर बरं बरं राहून दे फोडून काढेन बरं राहून दे जातो आम्ही जातो आम्ही काही खरं नाही बाबा ही किवंडाय वाटतं. चला बाबा चल शेताने डोळा दिसला. परत इथे येशील. अरे बाबा मी शेत तुझ्यापाशी चला बाबा किवंडाय वाटते एक कानपड काय मारलो तर एवढं दंगा करायला लागला ही गावचा सरपंच आहे मी सरपंच सगळ्या गावात कोणाचं काय चाललंय सगळ्या तक्रार मी बघतोय सगळं गावाचा न्याय निवड मी लावतोय आणि माझा निवड बघणार म्हणते मी कोणाला सांगते बघतो की माझं मी तसलंच किवंड्या पोटाचं होतं ते यांचंच भलं करायला चाललोय आणि आमच्यावर पावसाळी ठेवायला तिने बरं, काम करूया किंवा मामा काम करायला शेतात त्याचं जर भलं करायचं ते जरा शहाणा असेल चल बघूया चल काय करायला. ए निसर्ग राजा ऐक सांगत मोहरी तर काढलो बाबा आपला निसर्ग राजा ऐक सांगत मिरच्या वाढल्या माझ्या मनात लपलंय मिरच्या काढून ठेव्या मिरच्या वाढल्या वाटतं मिरच्या वाढल्या हो मामा काय बरं आहे सा कसा आहे काय म्हटलं सा मामा काय पाहिजे तुम्हाला अहो काय पाहिजे ना मग हा बघा लाडकी बहिणीचं ह्या गावात म्हणजे पैसे पोच झालेले नाहीत ते म्हणजे फॉर्म ते भरायचं आहे तो मालक चिठ्ठी लिहून देतोय प्रत्येकाला कामाला ठेवणार असले की आणि की तुम्ही कामाला आलाय का इथं अहो कामाला नव्ह कामाचं नव्ह लाडकी बहिणीचं पैसे ते सांगले काय मी काम सोडू अरे कुठला आणायचा एवढ्या वर्ष मी इथं राबतोय उन्हात ताण म्हणत नाही काय नाही आणि तुम्ही आत्ता आलाय कुठनं जाओ बाबा मी काम सोडत नाही आम्ही कामाला आलो नाही आम्ही आहे की नाही लाडकी बहिणीचे पैसे जमा ए करायला- मी कामाला सोडत नाही रे मला काम पाहिजे नाहीये काय रे? हे काय असं करायला काय सांगायचं आता काय म्हटलं अरे चिवंडचं वरतं हे पण या लाडकी बहिणीचे पैसे जमा होणार आहेत ते फॉर्म आम्ही तुम्हाला ते देणार तुम्ही फॉर्म भरा अर्ज भरा तुम्हाला पैसे जमा तू होतात माझ्यावर केस करणार हा इथनं गप जावा सांगायला लागलो तुम्हाला मी काम सोडणार नाही अहो केस नव हो अहो लाडकी बहिणीचे पैसे तुमच्या म्हणजे ह्याच्या खात्यावर जमा करायला आलोय मी अर्ज द्या भरून माझ्यावर केस करणार तू असे लय केसेस मी हे केल्यात लढलोय आणि लय जण घालवलंय तुम्हाला सरळ सांगतोय इथनं जावा आमच्या गावातनं तुमच्या गावाला अहो तुम्हाला तुला करायचंय नव कर्ज जाते केस माझ्यावर केस नव मी काय सांगालो तुम्हाला लाडकी बहिणीचे पैसे सांगालोय मी म्हणजे दोघ जण मारणार मला केस करून अरे बाबा हे काय वैताग आलं बाबा हे मग गप इथनं सटकायचं दोघ जण काम सोडणार नाही मी तर मी रात्र दिवस राबतोय हे बघ मिरच्या इथं काढून ठेवलोय पाणी घातलो शेताला आमच्या काय रे बाबा हा बर ठीक आहे जा केस कर जा माझ्यावर आता हे चल बाबा राहून दे ए माझ्यावर केस करणार ना मग अरे बाबा कर जा बाबा. सांगून बसलायस रे बाबा. थांब ये इकडे ये सरपंच ओ सरपंच ये इकडे ये तुला दाखवतो जाता ये अरे सरपंचाला चल आता तर लई सोपं झालं काम आईला सरपंचची बायको ही हिला जरा तर मॅनर्स आहे का नाही जरा तर हा हे कानपड मारलं तर एवढं गाव गोमगाला करायची काय गरज आहे हा बघणार आहे तरी पण काय मला हो सरपंच सरपंच ही दोघं बाहेर ना आल्यात गावासनं आणि त्या मालकाला सांगून कामावरून काढायला लागल्यात मला तू वर माझ्यावर केस घालायला ती अहो सरपंच माझा आहे का
अहो ते लाडक्या बहिणीचं आहे की नाही आम्ही आणि दाखवायला केस अहो, थांबा लाडक्या बहिणीचं आहे की नाही पैसे आम्ही ते जमा ह्या गावाला घालले ते आम्ही आहे की नाही केस म्हणजे केस सांगायला येऊ आम्ही ते म्हणजे जमा करायला आलोय पैसे लाडक्या बहिणीचं ते सांगायला आलोय आणि हे काय कामाचा विषय काढायला बरं झालं सरपंच तुम्ही गाठ पडला. माझ्या बायकोला कानपाड मारलोय म्हणून ह्या दोघांना सांगायची काय गरज आहे तुला? सगळं गावभर कर बसलाय सोय आणि तुम्ही माझी बायकोला मी मारलोय गावात पार्टीने ते बाहेर पण बातमी पसरल्या आणि तुम्ही बायकोला मी मारलोय कानपाड म्हणून काय लिहून घ्यायला सर? रे काय करणार आहे सर तुम्ही? काय केस करणार आहे सर माझ्यावर? हा अहो सरपंच अरे काय हे कानपाड काय मारलं? गावची बाहेरची माणसं मला विचारले येऊन सांग. हा आणि काय लिहून घेणार आहे सर? काय बघणार आहे सर मला? अयो मग आपली केसच करणार मला नाही माझ्यावर पण. तू खरं मी कानपाड मारायला का सांगितलं त्यांना दोघांना? सगळं गावभर करणार आहेस तू? केस माझी करणार बायको आहे, माझ्यावर. माझी बायको आहे, चुकले मी कानपाड मारण्याचं काय पण करेन. तुम्ही काय करणार आहे सर? काय लिहून घेणार आहेस तू? भांडले वाढतं बहुतेक बरोबर ते ना सरपंच राहून दे सोडा. बायकोचं भांडणं झालं असेल थोडा मी नको म्हणालतोय ना तुमच्यापाशी न्याय आणायला. मग मी काय म्हणालतो माहिती आहे काय ते म्हणजे लाडक्या बहिणीचं आम्ही सांगायला आलतो सोडा त्याचं अरे तू काय माझ्या बायकोला समजून सांगणार म्हणून सांगतोय? ती माझी ऐकत नाही काय नाही आणि तू समजून सांगतो म्हणून सांगायला मला? हा तो काय आमच्या गावचा काय देऊ? आपल्याला मारल बिरल कुठे तर माझ्या बायकोपर्यंत जायची तुझी हिंमत झाली कशी? कशी झाली तुझी हिंमत? अहो मी काय म्हणालो माहिती आहे काय मग अहो हे बहुतेक यांना पण काय किवडच आहे वाटतं बहुतेक सगळी काय किवडच आहे वाटतं. अहो आम्ही लाडक्या बहिणीचे पैसे जमा तू मला शिवाय तू शिवा झालास तू मला शिवा झालास मला शिवा झालास मला हे करतोस हे? हा? माहितीये काय? अरे गावची माणसं तुम्ही ऐसा अहो, माहितीये सरपंच ऐकून हा? घ्या, बघा. कसली नोटीस आणलायस तू? हा नोट बघा, एक बायकोला नोटीस कानपाड नाव, मारलं सरपंच मी मग काय माहिती आहे, लाडकी माहितीये बहिणीचे काय? पैसे जमा होते ते त्यासाठी तुम्हाला हे दाखवले अरे तुमच्या शहरात या नोटीस बिटीस बायका नवऱ्यांची तक्रार चालते आमच्या गावात चालत नाहीये. बापरे. हे नोटीस बिटीस घाल तुझ्या ह्याच्यात काय इथं आमच्या नोटीस करतोय. हा? अरे मी एक कानपाड मारलं तर सगळं गावभर करतायचा बाहेरची माणसं आली कशी काय? हा मला सांगतोय यो नोटीस पाठवलं आणि हे पाठवलं आणि ते पाठवलं काय? सरपंच आहे मी. हे कानपाड मारलं तर बाहेर येऊन मला तुम्ही सांगणार आहे? पंच बरं झालं तुम्ही त्यासनी घालवला माझं काम तर वाचलं. हा म्हणजे ती दोघं गेले आणि 4 येणार म्हणून सांगायलास तू? तुला लय महागात पडेल हं शिरपाया. मी सरपंच आहे गावचा, बायकोला माझ्या कानपाड मी मारलोय, माझा हक्क बसतोय. तुला या गावात राहायचं का नाही एवढं सांग मला. आणि 4 येणार म्हणून सांगतोस तू? नाही तुला सुद्धा गावाच्या मारून बाहेर काढून पण सांगतो तुला. बरोबर आहे सरपंच बरोबर आहे. अरे मग कोण पण कुठला पण गावाचं येईल ना आपल्या गावात काय पण करून जाईल की. बरोबर आहे आता तुला समजलं काय? गावात कुणाला पण आणून चालत नाही. मी कानपाड मारलं ते बरोबर आहे तुला समजलं ना? वा? अरे बायकांना लय पण खानदार घ्यायचं नसते, लाड करायला नसते म्हणून कानपाड मारले मी. बरोबर आहे सरपंच. मी एवढं रक्त राहणार माझं काम ठेवला जा बघा तुम्ही सरपंच. म्हणून त्याला मारलो मी. ते काम राहिलं बघा. गावातलाच माणूस आपला लपतो इथं शेतात. गावातली माणसं राबत नाहीत. लय भारी काम केला सरपंच तुम्ही माझं काम ठेवून. तुला लय मस्ती आल्या. बरोबर बोललास तू. तुला आता कळालं सरपंच बायकोला का मारला. अरे बायकोचं वर काकण चढून घ्यायचं नसते आपल्या अंगावर. मी माझं अरे काम गावात केलं सगळ्या असतं. बायकांचं आपलं राज्य होईल की. शेती माहिती काय तुला आता समजलं मी का मारलो ते? माझं शेतात म्हणून काम आपण राहिलं बायकांना माझं. लय उरावर चढून घ्यायचं नाही. कळालं काय? आपल्या गावात आपलं तर राज्य आलं. काय रे हे सगळी किवडीच आहेत की ते सरपंच पण किवडाच आहे रे त्यो. अरे साहेब किंडीवाडीचा वरती म्हणून तर नाव आहे या गावाचं किवंडवाडी म्हणून. वय अरे आता काय करायचं रे त्याचं काय झालंच नाही आपण सांगितलेलं. वय हा मग आता काय करायचं आता साहेबाला काय सांगायचं? एक काम करूया आपण आहे का नाही त्या किवंडेवाडीचं सगळं अर्ज दिले म्हणून सांगूया. हा हा पूर्ण झालं म्हणून सांगा त्याला काय कळणार आहे त्याला जाऊ काय दे तिकडे. कळते? जाऊन टाक. आता काय करावं ते मुख्यवाडी आणि आंधळेवाडी राहिले ते बघूया. एक काम करूया बघ तू म्हणतोस तेच बरोबर आहे. मुक्तीवाडी ना दिवाळी करूया. चल चल तू वही घेतलास ना? ते वही पडला गे राहू दे, ते वही घेऊया.